आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हाय. बरं झालं तू इथेच भेटलास. मी ना तुलाच भेटायला येत होते. का? का म्हणजे मी तुला भेटू शकत नाही, मी तुझ्याशी बोलू शकत नाही का? आणि माझ्या लक्षात येतंय की तू ना मला खूप अवॉइड करतोय. मी तुला किती कॉल केले विजय, आणि तू एकाही कॉलला उत्तर दिलं नाही. शहरात जाऊन एवढा बिझी झालास. ज्योती, मला तुझ्या वायफळ गोष्टींमध्ये थोडा देखील रस नाहीये. समजलं तुला? मी तर समजले, पण एवढ्या दिवसापासून मी जे तुला काही समजावून सांगायचा प्रयत्न करतेय ना, तेच तर तू समजून घेत नाहीयेस. हेच बघ ना, आता मी जर तुला काही सांगितलं तर म्हणशील की ही ज्योती आहे ना, ती मला भारतीच्या विरोधात भडकवतीये. पण प्रॉब्लेम हा आहे की मला असं वाटतं की तुला भारतीला अजूनपर्यंत नीट ओळखता आलेलं नाही. खूप धूर्त. अजूनही वेळ आहे. विचार कर. झालं. अरे हात सोड. हात सोड. ओके. एक गोष्ट कान उघडे ठेवू नये. मी तर तुला देखील ओळखतो आणि माझ्या भारतीला पण ओळखतो. यापुढे माझ्या समोर भारतीबद्दल काहीच वाईट साईड बोलू नकोस. समजलं? खूप अभिमान आहे ना तुला तुझ्या भारतीचा. खूप गर्व आहे ना. ऍक्च्युली ना यात तुझी चूक नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की भारतीने तुझ्या डोळ्यांवर पडदा टाकलाय. तू तेच पाहतोस, तुला तेच समजतं जे तिला तुला दाखवायचं आणि समजवायचं असतं. आणि तुझे तर डोळे बंद आहेत. म्हणूनच म्हणते, सावर स्वतःला. पण तुला असं नाही वाटत की काल जी काही घटना घडली त्यामागे भारतीचा हात होता? कदाचित दुर्गेशच्या केसमध्ये भारती अंकलला तुरुंगात पाठवू शकली नाही, त्यामुळे गुंड पाठवले अंकलला मारण्यासाठी. काय बडबड करतेस तू ज्योती? तुझं डोकं ठिकाणावर आहे? काय बोलतेस तू? वेड नाही लागलं मला. जे खरं आहे ना, मी तेच बोलते. मला तर असंच वाटतं की हे जे सर्व काही घडलंय ना, त्यात भारतीचाच हात आहे. तिनेच एखाद्या गुंडाला सुपारी दिली असेल अंकलला मारण्यासाठी. स्वतःच्या आईच्या मृत्यूचा सूड ती ह्या घरातल्या प्रत्येकाला संपवूनच घेईल. ज्योती, तुला शेवटचं सांगतोय, जिभेला लगाम घाल आणि पुन्हा असं काहीच बोलू नकोस. नाहीतर मी हे विसरून जाईन की तू प्रीती वहिनीची बहीण आहेस आणि या घरात आलेली पाहुणी. पाहुणी बनून या घरात राहण्याची कुणाची इच्छा आहे? मला तर तुझी आणि या वाड्याची, दोघांची मालकीण बनून राहायचंय. बघूया मला हे सगळं करण्यापासून तू कधीपर्यंत थांबवणार. कोण होता तो? कुठं कोण होतं? हो का?
माझ्यापासून लपवता का? सुईणीपासून पोट लपवता येत नाही. अहो मला कालच संशय आला जेव्हा तुम्ही बोलत होता ना की उद्या काहीतरी घडणार आहे. पण मला समजलंच नाही की काय होणार आहे. अहो सांगा तरी त्या गुंडाला कशासाठी बोलवलं? बघ सौदामिनी, तू की नाही फक्त आंबे खाण्याचं काम करत राह. झाडं मोजू नकोस, समजलं? झाडं मोजण्याचं काम करत राहिलीस ना तर पाढे विसरशील. झाडं मोजण्याचं काम माझं आहे आणि ते मलाच करू दे. हो, सगळी कामं तुम्हीच करा. मला काहीच करायचं नाहीये. मला तर एकच गोष्ट सांगायची आहे की जे काही करायचं ते पूर्वतयारीने करा. जर आज विजय तुमच्या आधी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला असता तर सगळी स्वप्न धुळीला मिळाली असती. अहो तुमच्या भावाने मला इथली मालकीण तर सोडाच, इथली कामवाली म्हणून पण ठेवलं नसतं. अगं काय वेडा बिडा समजतेस का तू मला? कुकुला बाळ आहे का मी? नाही नाही, मूर्ख तर मीच आहे. वेडी आहे ना म्हणून तुम्हाला समजावून सांगते. अहो माझं बोलणं आजपर्यंत ऐकलं नाही तुम्ही, आज काय ऐकाल? माझं ऐकलं असतं ना तर ही वेळ आलीच नसती. मी केव्हाच या घराची मालकीण बनले असते. आणि जर असंच चालत राहिलं ना तर तुमचा भाऊ मला या घराची मालकीण तर सोडाच, कामवाली सुद्धा बनवणार नाही, समजलं? तोंड बंद कर. खूप झालं तुझं नाटक. जेव्हापासून या घरात आलो तेव्हापासून तुझी नाटकं खूपच वाढली. एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. मी जे काही करतोय ज्या पद्धतीने करतोय तसाच करणार. बघ, सगळी क्रियाकर्म मीच उरकणार आणि नाव येईल दुसऱ्या कोणाचं तरी. समजलं? नाही समजलं? काहीच समजलं नाही. नाही समजलं तेच बरं. भारती, माझं निळ्या रंगाचं टी शर्ट पाहिलंस? काल रात्री कुठे होतीस? सांगायलाच पाहिजे का? प्रीती वहिनींची तब्येत जास्त बिघडली होती म्हणून त्यांच्याजवळ बसून होते. तुला सर्वांसाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी वेळ नाहीये. विजय, मला हे मान्य आहे की पती पत्नीने एकमेकांसाठी वेळ काढला पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे. पण काही गोष्टी याही पेक्षा महत्वाच्या असतात आणि ह्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो एकमेकांवरचा विश्वास. आणि तोच जर संपला ना की मग खूप संकट येतात. तुला नक्की काय म्हणायचंय मला कळत नाहीये. आजकाल मी जे बोलते ते तुम्हाला समजतच कुठे. समजून घेणं मला कठीण जातंय की तुला? आजकाल तर तू खूप व्यस्त असतेस. तुझ्याजवळ वेळच कुठे आहे माझ्यासाठी किंवा माझं बोलणं ऐकण्यासाठी? तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न देखील नाही केला किंवा मग समजावूच शकत नाही का? आता मी एवढी अनोळखी झाले का की तुमचं म्हणणं मला समजणार नाही? माझ्यासाठी आता तुझ्याकडे वेळच कुठे असतो भारती? कुठे असतेस, काय करतेस ठाऊक नाही. तुला माहिती आहे ज्योती काय म्हणत? एक मिनिट, मला ज्योतीबद्दल ऐकण्यात थोडा देखील इंटरेस्ट नाही. किंवा मग असं म्हणा की तिच्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. एक मिनिट, का अशी वागतेस तू? आता मला असं का वाटतंय की दिवसागणिक तुझी संशयवृत्ती वाढतीये? विजय, एक बायको सगळं सहन करू शकते, कोणतंही संकट. मान्य आहे की आजवर आपल्यामध्ये ते नातं निर्माण झालं नाही जे कोणत्याही पती पत्नीमध्ये असतं. पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही कधीही उभं राहावं. अशी वेड्यासारखी काय बडबडतीस तू? तू विचार पण कसा केलास की आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकतं? तुझ्या जवळच माझ्यासाठी वेळ नाही आणि तू माझ्यावरच आरोप करतेस. ठाऊक तरी आहे का ज्योती काय म्हणत होती ते? मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की मला ज्योतीबद्दल ऐकण्यात थोडा देखील इंटरेस्ट नाही आणि खरंच माझ्याकडे वेळ नाहीये. इज दॅट क्लिअर? ज्योती काय म्हणाली? काकी,
ये. हा घ्या. हा तुमचा आवडता काळी मिरी आणि आलं घातलेला गरमागरम चहा. तुला कोणी सांगितलं ग? भारती वहिनीने. भारतीने सांगितलं? बरं केलं. आणि तूही बरं केलंस की चहा घेऊन आलीस. खरंच खूप इच्छा होत होती चहा पिण्याची. डोकंही दुखत होतं. डोकं दुखतंय? मग आधी का नाही सांगितलं तुम्ही? अहो मी 2 मिनिटं तुमचं डोकं चिपटे आणि डोकेदुखी गायब. तुमच्याजवळ बाम आहे का? त्याची काही गरज नाहीये. आता तुझ्या हातचा चहा मिळालाय ना, डोकेदुखी गायब होईल. काकी तुम्ही रडत आहात? अगं नाही, फक्त विचार करत होते की की जर घरात मुलगी नसेल ना, तर घर किती अपूर्ण वाटतं ना. आता मी आलीये ना, मी आहे ना तुमची मुलगी. आता तू आली आहेस ना, मग आमच्या घराला घर पण आलंय. हो ना काकी. मला देखील तुम्हाला खूप भेटावंसं वाटत होतं. पण मला माहीतच नव्हतं की तुम्ही लोक कुठे राहत आहात. गावाचं नावही माहीत नव्हतं. नाहीतर मी कधीच आले असते. तुझ्या आईला सांगायचंस ना इकडे पाठवायला. आईने कधीच पाठवलं नसतं. ते तर एक दिवस आई आणि बाबांचं बोलणं चोरून ऐकलं होतं. आणि तेव्हा कुठे मला कळलं तुमच्याबद्दल. काही हरकत नाही. आता तू आली आहेस ना, आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि आता तर मी तुम्हाला सोडून कुठे जाणार देखील नाही. इथेच राहणार आहे कायमची. हम्म. चहा खूपच छान आहे. भारती, काकी काय झालं? काही हवंय? मी म्हणते की फक्त सरपंच म्हणूनच मिरवणार आहेस की या कुटुंबाला गोड बातमी पण देणार आहेस? काकी आता तरी असं काहीच नाहीये. असं बातमी नाहीये की तुला सांगायची नाहीये? मी पाहते खूपच घुमी आहेस ग तू. काय सांगावं हे पण लपवून ठेवलं असशील. काकी असं का म्हणताय तुम्ही? अहो ही काही लपवण्यासारखी गोष्ट आहे? आणि लपवणार तरी किती दिवस? आज नाही तर उद्या सगळ्यांना कळेलच ना. हो हो कळणार तर आहेच, पण नंतर कळतं ना. आजवर काही लपून राहिलंय का की हे लपणार आहे? कदाचित तूही तेच करत असशील. नाही काकी तसं मुळीच नाहीये. जर तसं काही असेल तर सर्वात आधी मी आपल्या घरातल्या लोकांनाच सांगेन ना. आईंना, तुम्हाला. याचा अर्थ काहीच आनंदाची बातमी नाहीये. अरे देवा, काय होणार या वाड्याचं? एक ती प्रीती आहे जिने एकही वारस दिला नाही वाड्याला, आणि तू देखील तिच्यासारखीच या वाड्याला वारसच देत नाहीस. मला खरं सांग, तूही इतरांसारखाच तर विचार करत नाहीस ना की एकदा का मूल झालं की तुझी पण फिगर बिघडून जाईल? हा, नाही तसं काही नाहीये. नीट कान उघडे ठेवू नाही. स्त्रीचं कर्तव्य असतं आपल्या कुटुंबाला वारस देणं. आणि ज्या स्त्रीला मूल होत नाही ना, ती नापीक जमिनीसारखी असते. आणि जशी नापीक जमिनीची काही किंमत नसते ना, तशीच निपुत्रिक स्त्रीची देखील किंमत नसते. अगं अशा स्त्रीला निपुत्रिक म्हणतात, निपुत्रिक. आणि या वाड्याला तू जर वारसच देणार नसशील तर आम्ही तुला काही इथे आरती ओवाळण्यासाठी आणलंय? बोल. कान उघडे ठेवून नीट ऐक. तू जर लवकरात लवकर या वाड्याला वारस दिला नाहीस तर मी तुला लाथ मारून वाड्याबाहेर हाकलेन, समजला? जर या वाड्यात राहायचं असेल तर आम्हाला वारस पाहिजे, वारस. हा, आता माझं थोबाड काय बघतेस? चल काम कर. आणि हो, माझ्यासाठी गरम गरम चहा घेऊन ये. अगं बहिणाबाई, खूप आनंदात दिसतेस. कुठे फिरायला गेली होतीस? पण मी तुझ्यावर खूप रागवले दादा. का? मी काय केलं? आता हेही विसरलास काय केलं? तू मला वचन दिलं होतंस ना दादा. मी वचन दिलं होतं? मी काय वचन दिलं होतं? अच्छा, मला दिलेलं वचन सुद्धा विसरलास? जा, आता मी तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. मला खरंच लक्षात येत नाही.
सांग ना मला. मी विसरलो आहे. प्लीज. तू वचन दिलं होतंस ना की तू मला फिरायला घेऊन जाशील. आता आठवलं का? सॉरी 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 सॉरी. हं. शुभांगी, काय आहे ना, या आठवड्यात मी खूप बिझी आहे. एक काम करूया, पुढच्या आठवड्यात जाऊया का? हं, पक्क प्रॉमिस. ओके. पुढच्या आठवड्यात नक्की. पण मी एकटी नाही येणार हा. भारती वहिनींना सुद्धा घेऊन जाऊया आपल्यासोबत. मग तर तू फिरून आलीसच. का? ती का नाही येणार आपल्यासोबत? की तुलाच घेऊन जायचं नाहीये तिला सोबत? अगं तसं काहीच नाही ग. ऍक्च्युली काय आहे ना, भारती खूपच बिझी आहे. तू पाहतेसच ना, ती दिवसभर किती धावपळ करत असते. बरोबर बोलतोय विजय. भारती ना आजकाल थोडी जास्त बिझी आहे. बिचारी जास्त काम करत असते ना. खूप ओझं आहे तिच्या डोक्यावर. हो की नाही विजय? ऍक्च्युली ना माझ्याकडे एक बेटर प्लॅन आहे. मी तुमच्या दोघांसोबत बाहेर येते. आज संध्याकाळीच बाहेर जाऊया. इथे ना पाणीपुरी खूपच टेस्टी मिळते. खूपच फेमस आहे. व्हॉट्स इट? नाही, मी तर तुझ्यासोबत नाही येणार. मी जाईन तर भारती वहिनी सोबतच जाईन. मिळालं ना उत्तर? तू थोडी देखील चिंता करू नकोस दादा. या हवेलीत जो शिरला होता तो जर पाताळात जरी जाऊन लपला ना तरी माझ्या तावडीतून सुटणार नाही. तो कोण होता हे कळलं की त्याला फरफाटत आणणार आणि तुझ्या पावलांजवळ टाकणार. पण त्रिलोकी, हं. मला हे समजत नाहीये की तो होता कोण. कोणी भुरटा जोर होता की कुणाला ठार मारण्यासाठी आला होता. जर त्याला कुणाला मारायचंच होतं तर तो विजयला बघून पळाला का आणि विजयवर हल्लाही करू शकला असता ना. अरे कदाचित तो मला डोळे फोडून टाकेन जर कोणी तुझ्याकडे डोळे मोठे करून पाहिलं तरी. हे बघ दादा, लक्ष्मण आहे मी तुझा. हं. तुझ्या शत्रूला तुझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याआधी माझ्याशी लढावं लागेल. पण दादा, तुला देखील एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. बघ, या पृथ्वीवर जर तुझा सगळ्यात मोठा कोणी शत्रू असेल तर ती भारती. तर सर्वात आधी भारतीला धडा शिकवावा लागेल. काय ना दादा, आपल्या घरातच सगळं काही ठीक असेल ना तर बाहेर पण आपोआप सगळं ठीक होतं. हं. सरपंचाच्या निवडणुकीत तुला हरवून तिने तुझा जो अपमान केला होता ना त्याचं प्रायश्चित्त तर तिला घ्यावंच लागेल. या भारतीने तर मला खूपच त्रास दिलाय त्रिलोकी. फक्त कौशल्यमुळे मी हे सगळं सहन करतोय. असं समज की काळजावर दगड ठेवून जीवन जगतोय. जेव्हा ती माझ्या डोळ्यांसमोर येते ना खूप त्रास होतो. स्वतःला कसं कंट्रोल करतो मलाच ठाऊक आहे. रक्त तर माझं देखील उसळतं दादा. जेव्हा या हवेलीमध्ये गावातला कोणीही ऐरा गैरा भारतीला सरपंचबाई म्हणून शोधत येतो ना, मला स्वतःला पुरुष म्हणायची देखील लाज वाटते. लाज. या हवेलीमध्ये गावातले सगळेजण तुझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, भारतीकडे कामानिमित्त येतात तेव्हा असं वाटतं की गळाच दाबून टाकावा त्याचा. त्रिलोकी, भारती तर अवघड जागेवरच दुकानं बांधली, पण हिला हाकलून लावण्यासाठी आपल्याला काही गडबडीत नाही तर संयमाने आपली पावलं उचलावी लागतात. कौशल्याचा तर तिच्या जीव अडकलाय रे. आणि विजय तो तिच्या मागे चा भोवऱ्यासारखा फिरत असतो. समजतंय ना तुला मी काय म्हणतोय? समजतंय दादा, सगळं समजतंय मला. पण हे बघ, तू अगदी निश्चिंत राहा दादा. माझ्यावर विश्वास ठेव दादा. अरे त्या सरपंचाची निवडणूक लढते वेळी गावात तिने ज्या पद्धतीने तुझी प्रतिष्ठा धुळीस मिळवली होती, तू बघ
तिला रांगत रांगत गावाच्या 3 फेऱ्या मारायला लावेन. ती क्षमा मागेल, रडेल, पण क्षमा करणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या सरपंचाच्या निवडणुकीचा, मग बघ, यावेळी सरपंचाच्या निवडणुकीत तुझा नोकर रामू उभा राहील. काय हो, आणि तो जिंकणार. खरंच? आपण जिंकवू त्याला. तू बघ दादा. आणि राहिला प्रश्न माझ्या मोठ्या दादाचा, तर दादा, तुला आमदारकीच्या निवडणुकीत उभा करणार आहे. हम्म. आणि जिंकणार दादा. अगदी 100% जिंकणार माझा दादा. आणि तू जिंकणार. जिंकणार दादा, कारण तुझ्यासोबत हा त्रिलोकी असेल. शाबास. आता आशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता आशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता